शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे। पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे। परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात। मी स्वतः 20 ते 22 वर्षे शेती करतो। त्यामुळे पूर्वीपासून आमच्यात शेतीची पारंपरिक पद्धतीने ऊसाची शेती आहे। ऊस, हळद, सोयाबीन, केळी। परंतु अलीकडल्या ह्या 5-7 वर्षात जे कृषी खातं किंवा पाटील बायोटेक यांचा जसा संपर्क आला तसं ह्यात नवीन डेव्हलपमेंट आला आणि डोक्यात एक नवीन विचार आला की बाबा आपण ह्यात पद्धतीने केलं तर काय फायदे तोटे होतात ह्याचा मी पूर्ण अभ्यास केला। आणि ज्यावेळी पाटील बायोटेकचे साहेब भेटलेत यांनी मला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला जे खत वापरायला जे डायरेक्शन दिलं त्या पद्धतीने मी पूर्णपणे करत आलो आणि एवढा रिझल्ट चांगला आला। त्यावेळी माझ्या कोंबाची फुटव्याची संख्या पूर्वीच्या आणि ह्याच्यात जवळजवळ 3 ते 3.5 पट त्यात मला वाढ दिसली की न भूतो न भविष्यती एवढा त्याचे चांगले रिपोर्ट आले। आता माझ्या एका ह्याच्यात म्हणजे मोडात जवळजवळ 25 ते 26 इतक्या ऊसाची त्यात पेरे आहेत। हा ऊस जो आहे हा 10.5 महिन्याचा आहे आणि त्याची ऊसाची संख्या कांड्यांची म्हणजे अगदी कांडं पण लांब पडले आणि ॲक्च्युली जवळजवळ 22 ते 23 कांडी ॲक्च्युली आत्ता आहेत। पूर्वी पारंपरिक माझं 40-45 टनापर्यंत रेग्युलर किंवा 47-48 असं होतं ॲव्हरेज। आत्ता पाटील बायोटेकचं वापरल्यामुळं निश्चितपणे 80 टन हे खात्रीशीर उत्पन्न मी सांगतो। पूर्वीची जी खतं आहेत तीच मी वापरली, फक्त काय केलं की पाटील बायोटेकचे एक्स्ट्रा म्हणजे रिलेजर किंवा ह्युमॉलजी किंवा अनेक 2-3 प्रकारची खतं आहेत त्यात ती त्यात मिसळून म्हणजे वापरलीत। ज्यावेळी पाटील बायोटेकचा मी स्वतः अनुभव घेतला त्यावेळी ह्यात तिपटीपेक्षा त्यात अंतर जास्त पडलं म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत। आणि एवढं चांगलं आहे की शेतकऱ्यांनी कंपल्सरी पाटील बायोटेकचं टेक्निक हे एवढं योग्य आहे, आपण स्वतः अनुभव घेऊन केल्याशिवाय त्यात कधीही आपल्याला समजणार नाही।